देवळी तालुका अंतर्गत येणाऱ्या अंजी अंदूर या गावालगत वर्धा नदी पात्रातून दिवसाढवळ्या 50 ते 100 मजुरांच्या सहाय्याने रेती चोरी केली जाते। ट्रॅक्टरद्वारे ही रेती विकली जाते, परंतु महसूल विभागाचे याकडे दुर्लक्ष दिसते। नागरिकांच्या मते रेती चोरट्यांशी प्रशासनाचे आर्थिक संबंध असल्याची शक्यता व्यक्त केली जाते। यावर आमचे प्रतिनिधी निलेश यांनी आढावा घेतलाय, पाहूयात। मी आता देवळी तालुक्यातील अंजी अंदोरी या भागामध्ये वर्धा नदी पात्रात आहे। आपण बघू शकतो की दिवसाच्या सुमारासही या ठिकाणून जे वाळू माफिया आहे हे मोठ्या प्रमाणात या ठिकाणून वाळूची चोरी करताना आपल्याला पाहायला मिळते आहे। हे जे आहे वाळू काढणारे जे लोक आहेत हे सुद्धा या ठिकाणं यांनी पळवाट काढलेली आहे। मात्र या ठिकाणी सगळ्यात मोठ्या प्रमाणात जो आहे वाळूचा साठा आहे। दिवसा देखील या ठिकाणून वाळू चोरीचं जे सत्र आहे हे मोठ्या प्रमाणात आपण या बघू शकतो। या चाळण्याद्वारे वाळू नदीतून काढून गाळण्यात येते आहे आणि सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये बोटी देखील तिकडे ठेवण्यात आलेल्या आहे। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वाळूचं सत्र सुरू आहे। मात्र प्रशासनाचं या गोष्टीकडे लक्ष नाही का हे देखील बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। हा परिसर जो आहे हा देवळी तालुक्यामध्ये येतो आहे। या ठिकाणून वाळू माफिये कोण आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणून वाळूचं जे चोरीचं सत्र सुरू आहे हे कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे हे देखील बघणं औचित्याचं ठरणार आहे। मात्र खनिकर्म अधिकारी महोदय आपण देखील यात लक्ष घालणं खूप औचित्याचं ठरणार आहे, कारण वाळू अजूनही बंद आहे। मात्र या ठिकाणून वाळूचं सत्र चोरीचं जे आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे। स्टार महाराष्ट्र न्यूज, अंजी अंदोरी, वर्धा।